नमस्कार मित्रांनो, बीएमसी मध्ये एक 1840 पदांची एक नवीन जाहिरात सध्या प्रसिद्ध झाली आहे। कोणत्याही शाखेचा पदवीधर जर तुम्ही असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। खूप चांगल्या पद्धतीची जाहिरात। त्याच्या मागचं कारण असं आहे की जॉब महाराष्ट्रातलेच विद्यार्थी एलिजिबल आहे आणि नंबर ऑफ वॅकन्सीज खूप चांगले आहेत। तर या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच या संदर्भात पूर्ण माहिती देणार आहे। सोबत कुणी अप्लाय करावं, बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी याला का अप्लाय करावं याही बद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा वॅकन्सीज बद्दल समजून घेऊया की किती वॅकन्सीज या रिक्रूटमेंट मधून किंवा जाहिरातीच्या माध्यमातून भरले जाणार आहेत आणि कुठल्या प्रवर्गांसाठी या वॅकन्सीज आहेत। आता जर तुम्ही बघितलं तर हे स्टेट गव्हर्नमेंटची एग्जाम असल्यामुळे याला समांतर आरक्षणाच्या हिशोबाने प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळ्या पद्धतीचं आरक्षण दिले। तसं जर तुम्ही बघितलं तर अनुसूचित जातीसाठी म्हणजे एससी एसटी साठी 142 150 विजा म्हणजे व्हीजेएनटी ए व्हीजेएनटी बी सी डी या पद्धतीने। तर यांच्यासाठी 49 अशा जागा आहेत। भटके विमुक्त जाती असेल, इतर मागास प्रवर्ग असेल, तुमचं ईडब्ल्यूएस असेल आणि खुला प्रवर्ग असेल तर या पद्धतीने। आणि विशेष म्हणजे एससीबीसी मराठा कॅटेगरीला जो एससीबीसीचा कोटा वेगळा काढलाय त्यांच्यासाठी सुद्धा 185 जागा। तर अशा प्रवर्गानुसार जागा तुम्हाला दिसतील। समांतर आरक्षण आहे, महिलांसाठी वेगळ्या जागा, अनुकंपग्रस्तांसाठी वेगळ्या जागा। तसं हे पूर्ण टेबल जो आहे हा तुम्हाला या हिशोबाने दिसत असेल। बाकी आता या जागा ज्या आहेत या जागा 1846 फक्त महाराष्ट्रातल्याच विद्यार्थ्यांसाठी मी का म्हणालो, कारण ही रिक्रूटमेंटच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा महाराष्ट्राची रिक्रूटमेंट आहे। आता यासाठी नेमकं एलिजिबल कोण यासाठी फॉर्म भरू शकतं, कुठले विद्यार्थी या परीक्षा देऊ शकतात। आता जर तुम्ही बघितलं तर इथं थोडासा सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे हा नॉर्मली आपल्या बँकिंग पेक्षा थोडासा वेगळा आहे। उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची मंडळाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो 12वी सोबत उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम म्हणजे बीएससी ॲग्रिकल्चर असेल, त्यानंतर इंजिनिअरिंग वाला कॅन्डिडेट असेल, तसा कुठलाही विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहे, याचा फॉर्म भरू शकतो। आता याच्यामध्ये एक कंडिशन काय दिली आहे की पहिल्या प्रयत्नात तुम्ही आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा। म्हणजे याचा अर्थ असा आहे की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्हाला सेकंड अटेम्प्ट लागून जसं 3 वर्षांची डिग्री 3च वर्षात पूर्ण झाली पाहिजे, 4 वर्षांची डिग्री 4च वर्षात पूर्ण झाली पाहिजे या पद्धतीने। बाकी दुसऱ्या क्रायटेरियाने म्हणजे असं असेल की सर माझं ड्युरिंग ग्रॅज्युएशन माझं एक सब्जेक्ट बॅक होता पण तुम्ही त्यातल्या पुढच्या सेमिस्टरमध्ये कंप्लीट करून घेतला, मग काय प्रॉब्लेम नाही। फक्त पहिल्या प्रयत्नात इन द सेन्स काय की 3 वर्षांच्या डिग्रीला जर 4 वर्ष लागले असेल, 4 वर्षांच्या डिग्रीला 5 वर्ष 6 वर्ष लागले असेल तर तुम्ही लोक एलिजिबल नाहीये। पण रिसेंटली मी स्वतः बघितलं की खूप माध्यम असे काल परवा आजचीच गोष्ट आहे, एका टेलिग्राम चॅनलवर स्टेट गव्हर्नमेंटचं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर या संदर्भात एक कॅम्पेन चालले, ट्विटर कॅम्पेन की या जो क्रायटेरिया हा काढून टाका, 45% पण क्रायटेरिया काढून टाका आणि फर्स्ट अटेम्प्ट वाला जो क्रायटेरिया आहे तो पण काढून टाका। अराउंड 2 ते 3 लाख विद्यार्थ्यांचं याच्यामुळे नुकसान होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे हा क्रायटेरिया काढण्याची खूप यांचे जोरदार प्रयत्न चालू आहे। मोस्टली पुढच्या काही दिवसामध्ये हा क्रायटेरिया निघू शकतो। आता अजून काय किंवा म्हणल्यानंतर याचा अर्थ हे किंवा हे दोन्हीपैकी एक। ज्या मान्यता प्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबली जात असेल, सत्र पद्धत म्हणजे सेमिस्टर मेथड, त्या विद्यापीठाची उमेदवारीची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येईल। म्हणजे आता ॲक्च्युली काय, जर तुम्ही बीएससी ॲग्रिकल्चर बघितलं, इंजिनिअरिंग बघितलं तर यांना सीजीपीएचा एक पॅटर्न असतो। तर सीजीपीए कसा कॅल्क्युलेट करायचा एक छोटासा फॉर्म्युलाच्या खाली दिलाय जो तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये सापडून जाईल। तर या प्रवर्गातले विद्यार्थी आणि सोबत या शैक्षणिक पात्रता धारण करणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी किंवा या सिलेक्शन प्रोसेससाठी एलिजिबल। आता कुठल्या विद्यार्थ्यांना कुठला मिनिमम आणि मॅक्सिमम एज लिमिटचा क्रायटेरिया वयोमर्यादाचं कसे ते बघूयात। खुला प्रवर्गासाठी किमान 18 वर्ष मॅक्सिमम 38 वर्ष, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्ष आणि 43 वर्ष। आता ज्या लोकांनी मिलिटरीमध्ये सर्व्हिस केली, एक्स सर्व्हिस म्हणजे ज्यांना आपण म्हणतो, तर +3 वर्ष म्हणजे कमाल वयोमर्यादा यांच्यासाठी 45 वर्ष या पद्धतीने होऊन जाते। माजी सैनिक, दिव्यांग असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, खेळाडू असेल तर यांच्यासाठी हा सिलेक्शन प्रोसेसमध्ये एज लिमिटचा क्रायटेरिया अशा पद्धतीने वाढवून दिला आहे। त्यामुळे बँकिंगची तयारी करताना माझं सिलेक्शन कुठं झालं नाही सर, वयोमर्यादा माझी संपली आहे, आता मी काय करू। तर आता तुम्ही अशा परीक्षांसाठी एलिजिबल आहात, अशा परीक्षांसाठी तुम्ही लोक पात्र आहात, तर डेफिनेटली यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, बर आता हा झाला
लिमिटचा एज लिमिटवाला क्रायटेरिया पहिल्यांदा आपण बघितलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता नेमकी सिलेक्शन प्रोसेस कशी असेल? सिलेक्शन प्रोसेस पण यांची खूप साधी आणि सोपी आहे. याच्यामध्ये फक्त सिंगल एक्झाम आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये. ऑनलाईन स्वरूपामध्ये सिंगल एक्झाम आहे. याला कुठेही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर आहे डायरेक्टली, याला कुठेही इंटरव्ह्यू नाही आहे किंवा बाकी कुठली टेस्ट वगैरे नाही आहे. हां, याच्यामध्ये एक गोष्ट आहे जे मला पुढे डिस्कस करेल, तरी पण पुन्हा एकदा सांगतो की याच्यामध्ये टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे, ज्याला मी पुढे इन्क्लूड करून घेतोय, काळजी करू नका. आता याचं ॲक्च्युली या पोस्टचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक, पूर्वी याला लिपिक असं म्हणायचे. पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता अटी धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा होणार. ऑनलाईन परीक्षा होणार कसं कळलं? संगणकावर घेण्यात येईल, याचा अर्थ ऑनलाईन परीक्षा आहे. सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांकडून विविध सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल. म्हणजे जर तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की यासाठी फक्त आणि फक्त सिंगल एक्झाम आहे आणि त्या सिंगल एक्झामच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन आहे. बाकी इंटरव्ह्यू किंवा मौखिक ज्याला आपण म्हणतो मुलाखत वगैरे तो वाला पार्ट नाही आहे. पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्लिश म्हणजे इंग्रजी विषयांचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या 12वी दर्जाच्या समान राहील. म्हणजे काय तर जे विषय मी आता तुम्हाला सांगणार आहे की नेमके कुठले कुठले विषय या एक्झाममध्ये विचारले जातील, तर त्या विषयांवर विचारले जाणारे जे प्रश्न आहे त्याचा दर्जा जो आहे हा ग्रॅज्युएशन लेवलचा, पण त्यात मराठी आणि इंग्लिश जर असेल तर मराठी आणि इंग्लिशचा दर्जा जो आहे किंवा लेवल जी ही 12वी लेवलची त्या एक्झाममध्ये असणार आहे. बाकी यांची डिफिकल्टी लेवल खूप इझी असते. तलाठीची परीक्षा मी स्वतः दिली आहे, त्यानंतर मागच्या वर्षी मी टेटची एक्झाम दिली. या दोन्ही परीक्षांमध्ये मी स्वतः ऑब्झर्व केलं कुठल्याही अभ्यासाशिवाय 25 पैकी अराउंड 20-22 मार्क्स सहजी तुम्हाला पडू शकतील, एवढा 65 यांचा पेपर असतो. डिफिकल्टी लेवल खूप इझी असते, त्यामुळे डेफिनेटली यासाठी तुम्ही डेफिनेटली अप्लाय करा. परीक्षेचा पॅटर्न वेगळा आहे सर, आपल्या बँकिंग रिलेटेड नाही आहे, तरी पण अप्लाय करा, कारण बँकिंगच्याच तयारी करणारे विद्यार्थ्यांपैकी मॅक्सिमम लोकांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. बरं, यासाठी नेमकी परीक्षा जी आहे या परीक्षेचा पॅटर्न कसा असेल तर बघा, 4 विषय मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. सामान्य ज्ञान ज्याला आपण जीके म्हणतो, बौद्धिक चाचणी ज्याला आपण रिझनिंग म्हणतो, लॉजिकल रिझनिंग. इथं इंग्लिश आणि मराठी. आता प्रत्येक विषयाचे 25-25 प्रश्न आहेत, 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण 25 प्रश्न, 100 मार्कांची परीक्षा आहे. 100 क्वेश्चनची परीक्षा आणि 200 मार्क आहे. यात परीक्षेचं माध्यम जे हे या 3 विषयांचं मराठी त्यानंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी मराठीतून होईल. इंग्लिश मात्र इंग्लिशमधूनच असणार आहे. यासाठी टोटल 100 मिनिटांचा टायमिंग आहे का? नाही, याला सेक्शनल टायमिंग आहे. कुठे दिले? पुढे नोटिफिकेशनमध्ये सगळ्यात शेवटी आहे, त्याबद्दल पण आपण डिस्कस करूया. सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित असेल, तसेच स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये, चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील. तुम्ही म्हणणार सर आम्ही हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमीचा अभ्यास करावा का? अजिबात नाही. त्यांचं म्हणणं आहे जीके मध्ये कोणते प्रश्न असतील? बीएमसी रिलेटेड प्रश्न असतील, बृहन्मुंबई महानगरपालिका जी आहे त्याच्याशी रिलेटेड. सोबत महाराष्ट्रातली काही वैशिष्ट्य, अजंता केव्ज कुठे, या टाईपचे क्वेश्चन आहे. एलोरा केव्ज कुठल्या जिल्ह्यात पडते, या टाईपचे क्वेश्चन जे आहेत, या टाईपचे क्वेश्चन याच्यामध्ये डेफिनेटली विचारतील. बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल. म्हणजे काय, आपण नाही का की 5वी 7वीची स्कॉलरशिप एक्झाम द्यायचो, 4थीच्या 5वीच्या 7वीच्या स्कॉलरशिप एक्झाम त्या रिलेटेड किंवा त्या लेवलची ही परीक्षा असणार आहे. म्हणून मी अगोदर सांगितलं की एक्झाम एकदम इझी असेल. मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही, म्हणजे कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे, फक्त आणि फक्त एक्झामवर सिलेक्शन आहे. इंग्रजी भाषा व व्याकरण विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. तसेच मराठी भाषा, व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी विषयांची परीक्षा मराठी भाषेतून होईल. इंग्लिशमधून उरलेले 3 विषय मराठीतून, अशा पद्धतीने असणार आहे. बरं, आता पुढचा मुद्दा येतो की जसं मी म्हणलं की सेक्शनल टायमिंग आहे, पण सेक्शनल टायमिंग यांनी थोडासा विचित्र पद्धतीने दिला आहे. सेक्शनल टायमिंग यांनी काय केलं, 100 क्वेश्चन आहे, 100 क्वेश्चन, त्याचे 4 ग्रुप बनवले. 4 ग्रुप. पहिल्या ग्रुपमध्ये मराठीचे 6 प्रश्न, इंग्लिशचे 6 प्रश्न, त्यानंतर जीकेचे 6 प्रश्न आणि रिझनिंगचे 6 प्रश्न, 7 प्रश्न, असे 25 प्रश्न 25 मिनिटं. पुन्हा सेम थोडंसं अल्टरनेट केलं, पुन्हा सेम थोडंसं अल्टरनेट केलं, पुन्हा सेम थोडंसं अल्टरनेट केलं. म्हणजे यांनी ॲक्च्युली मधल्या काळात जर तुम्ही बघितलं असेल तर जेव्हा याचा पेपर झाला होता तलाठ्याचा, तर खूप पेपर फुटीचे प्रकरण झाले होते की पेपर फुटला, बाहेर गेला, मग उत्तर वापस आले.
तर इथं ही गोष्ट प्रकर्षाने टाळावी यांनी यासाठी काय केलं की पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला मराठीचे 6 प्रश्न देतील. आता जर तो पेपर फुटला आणि बाहेर जरी आला तरी तुम्ही या सेक्शनमधून संपून पुढच्या ग्रुपमध्ये गेलेला असताल. त्यामुळं आता तो पेपर फुटण्याचा काही विषयच येणार नाही. एखाद्याने जरी प्रयत्न केला तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळं हा एक खूप चांगला निर्णय मी म्हणेल की यांनी घेतलाय की सेक्शनल टाइम दिलाय आणि सेक्शनमध्ये पण एका सेक्शनमध्ये क्वांट, एका सेक्शनमध्ये रिझनिंग असं नाही दिलं. या सेक्शनमध्ये काही क्वांटचे, रिझनिंगचे, इंग्लिशचे, जीएचे प्रश्न या टाईपमध्ये एक्झाम्पल म्हणून सांगतोय. मराठीचे काही प्रश्न, इंग्लिशचे काही प्रश्न, जीकेचे काही प्रश्न, रिझनिंगचे काही प्रश्न. पुन्हा ग्रुप बी मध्ये कसं, ग्रुप सी मध्ये, ग्रुप डी मध्ये. त्यामुळे एक चांगला पॅटर्न जो आहे हा पॅटर्न यांनी यावेळेस ठेवला सो दॅट इज अ पेपर फुटीचे किंवा चुकीच्या नियमांना, चुकीच्या गोष्टी अजिबात होण्याची शक्यता नाही आहे. तर 100 क्वेश्चनचं बायफर्गेशन असं असणार आहे आणि 100 मिनिटांचं बायफर्गेशन असं असणार आहे. 25-25-25-25 मिनिटं या पद्धतीने. याचा एक फायदा असा आहे की जीकेचे म्हणजे आपल्याचे रिझनिंगचे जे 25 प्रश्न आहेत हे 4 भागात विभागणी केली. त्यामुळे इतरांचा टाइम तुम्ही त्यासाठी पण वापरू शकता. हा एक तुमच्यासाठी ॲडव्हान्टेजेस म्हणावा लागेल. बरं, आता याचा फॉर्म कधी भरायचा, त्याचे फॉर्म 20 तारखेपासून चालू झाले. 20 तारखेपासून फॉर्म चालू झालेत. 9 सप्टेंबर पर्यंत लास्ट डेट आहे. रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 11 वाजेपर्यंत, 11:59 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. लास्ट डेटची वाट बघू नका, कारण की नंतर सर्व्हर जे हे डाऊन व्हायला लागतं आणि मग फॉर्म भरायला, पेमेंट करायला प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. बाकी जसं मी सांगितलं की काही कॉमन डाऊट्स आपण डिस्कस करणार आहे. याची एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे, तर TCS IBPS एक्झाम कंडक्ट करणार असल्यामुळं याचा फायदा बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप जास्त होईल. कारण की डिफिकल्टी लेवल कमी आहे, क्वांट रिझनिंगमध्ये प्रॅक्टिस चांगली आहे, जीके बऱ्यापैकी आपलं रिलिव्हंट आहे, काही फार डिफिकल्ट नाही. मराठी, इंग्लिशसाठी आपण जर विचार करताय टीम सारथीच्या वतीनं आपण डेफिनेटली मराठीची असेल, इंग्लिशची असेल, फ्री बॅच तुम्हाला ॲक्सेस करून देऊ. त्यामुळे सगळ्यांनी हा फॉर्म भरा. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा जी टाकता राहून गेली की इथं हा फॉर्म भरण्यासाठी टायपिंग कंपल्सरी आहे. टायपिंग जी आहे ही कंपल्सरी आहे. टायपिंगचं सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. तो स्क्रीनशॉट मी घेतला होता पण आय गेस अपलोड झाला नाही की माहीत नाही. तर टायपिंगचं सर्टिफिकेट यासाठी कंपल्सरी आहे. टायपिंग जर तुमचं नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. टायपिंग जर नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. नोटिफिकेशनमध्ये पण मी तुम्हाला दाखवतो. एकच मिनटं थांबा. नोटिफिकेशनमध्ये माझा मोबाईल, कारण तो महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. हे नोटिफिकेशन आहे बघा. या नोटिफिकेशनमध्ये टायपिंगबद्दल आणि MSCITच्या सर्टिफिकेटबद्दल एक हे घेतलं तुम्ही स्क्रीनशॉट, पण आय गेस तुम्हाकडनं अपलोड करायला राहून गेलं. बाकी बेसिक गोष्टी आहे, फार काय असं अवघड नाही. म्हणजे तुमचं सिलेक्शन प्रोसेस असेल, बाकी तुमचं वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी दिलेली हे बघा. नेट लेखकची गोष्ट कुठे गेली. उमेदवाराजवळ MSCITचं इथं बघा. उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. म्हणजे काय, मराठी आणि इंग्लिशचं 30ची स्पीड असणारी 30 वर्ड्स पर मिनिट याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं. सोबत उमेदवाराजवळ MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असावे. जर तुमच्याकडे उत्तीर्ण MSCIT पास झाल्याचं सर्टिफिकेट नाहीये तर या सेकंड केसमध्ये तुम्हाला 2 वर्षांचा वेळ मिळू शकतो. 2 वर्षांचा वेळ मिळू शकतो. हे बघा, कार्यकारी सहाय्यक संवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेले शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. तथापि उमेदवाराजवळ उपरोक्त 4 म्हणजे ही वाला पार्ट म्हणजे MSCIT संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षांच्या आत सादर करता अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील, अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल. म्हणजे सिलेक्शन झाल्यावर तुम्ही MSCIT सर्टिफिकेट 2 वर्षानंतर देऊ शकता, पण सुरुवातीला मात्र टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, कारण फॉर्म भरताना हे अपलोड करणं आवश्यक आहे. त्यामुळे टायपिंग ज्यांच्याकडे नाही आहे असे लोक यासाठी मात्र एलिजिबल नाही आहेत. ठीक आहे. बाकी पुढच्या मुद्द्यावर आपण येऊया, आपल्या PPTवर येऊया. काही महत्त्वाचे 2-4 पॉईंट्स राहिले होते. आता त्यातला पुढचा मुद्दा काय होता की
एक्झाम सेंटर कुठं असेल बघा, एक्झाम सेंटर मुंबई आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, पुणे, नाशिक आहे, नागपूर आहे आणि अमरावती आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फीस किती आहे? ॲप्लिकेशन फीस 1000 रुपये जनरल कॅटेगरीसाठी आणि उरलेल्या लोकांसाठी 900 रुपये. परीक्षा रद्द झाली, पोस्टपोन झाली, काही कारणामुळं जागा कमी जास्त झाल्या, काही झालं तर फीस वापस मिळणार नाही असं त्यांनी म्हणतात, मी म्हणत नाही. सेक्शनल कट ऑफ आहे का? नाही, याच्यात कुठं सेक्शनल कट ऑफ नाही, मेन्शन पण केलेला नसतो आणि स्टेट गव्हर्नमेंटला नसतो. निगेटिव्ह मार्किंग आहे का? नाही, कारण निगेटिव्ह मार्किंग यांनी पण मेन्शन केलेली नाही आणि मोस्टली नसतो. पण सध्या मी म्हणेल याबद्दल जास्त शासनकर आहात, कारण की पुढे जेव्हा ऑनलाईन एक्झाम होईल त्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं असतं निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे. त्यानंतर या संदर्भात जर तुम्हाला काय वाटलं की सर मला या फॉर्म भरण्यामध्ये किंवा फॉर्म भरताना काही अडचण येते, त्याच्याबद्दल काही रिलेटेड डाऊट्स आहे, तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, या नंबरला माहिती मिळू शकेल. ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म आणि पैसे भरल्याची पावती ही डाउनलोड करून ठेवा आणि सेव्ह करून ठेवा, कारण भविष्यामध्ये हे तुम्हाला लागणार म्हणजे लागणार. तर ही पावती आणि ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून ठेवा. बाकी तयारी कशी करायची? तर मी म्हणेल बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी यासाठी वेगळी तयारी करू नये. मराठी आणि इंग्लिशवाला जो पार्ट आहे, मराठी आणि इंग्लिशचा पार्ट, त्याचे काही लेक्चर सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर ॲपवर तुमच्या बॅचेसमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. जे विद्यार्थी इलिजिबल आहेत, इलिजिबल कुठले विद्यार्थी, एनी ग्रॅज्युएट, मिनिमम 45% अट पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाले असावे आणि सोबत टायपिंग झालं असावं, असे विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात. सगळ्यांनी फॉर्म भरा. बँकिंगच्या विद्यार्थ्यांना एक ॲडव्हान्टेज आहे, कारण एक्झाम कंडक्टिंग बॉडी TCS IBPS असल्यामुळं तो एक फायदा आपल्याला भेटेल. या रिलेटेड तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल, माझा पर्सनल नंबर पण तुमच्याकडे आहे, त्या रिलेटेड तुम्ही कॉल करू शकता. बाकी माहिती जर तुम्हाला महत्त्वाची आणि योग्य वाटली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.